आता डेली साधारण 10,000चा टर्नओव्हर चालू आहे आता सध्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 12-13 वर्कर लोक काम करतोय आम्ही. जे काही आमचे कर्मचारी असतील किंवा जे आमचे पॅकिंगच्या महिला असतील आणि डेली एक ₹10,000 पर्यंत टर्नओव्हर गेलेला आहे ह्याचा. आतापर्यंत 1 कोटी झाला. हां, 1 कोटीपर्यंत जवळपास 3 वर्षामध्ये 1 कोटीचा टर्नओव्हर आपण गाठलेला आहे. आणि एकदम स्मॉल स्केल पासून चालू केलता बिझनेस. बारामतीपासून सुरुवात होती. आज 7-8 शहरांमध्ये पोहोचलोय. भविष्यात आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेवा देण्याचा मानस आहे आपला. ह्याचबरोबर आपण इतर प्रोडक्ट पण जे काही शेतकऱ्यांकडे जेवढं काही उत्पादित होतंय तेवढं देण्याचा 100% प्रयत्न करणार. मंडळी, देवाच्या देव्हाऱ्यात दररोजच्या पूजेसाठी वापरली जाणारी 10 रुपयाची फुलं शेतकऱ्याला कोट्याधीश करू शकतात. याचा स्टार्टअप कुठलंही इंजिनिअरिंगचं शिक्षण न घेतलेल्या शेती मातीतल्या एका तरुण पोरानं करून दाखवलं. इंदापूर तालुक्यातल्या या तरुण पोराचं नाव आहे तुकाराम मानकर. शेतीमध्ये एखाद्या वर्षी चांगला भाव मिळाला म्हणून एकरी 50 लाख, 40 लाख किंवा 1 कोटी रुपयापर्यंत उत्पन्न मिळाल्याच्या बातम्या किंवा यशोगाथा आपण ऐकल्या असतील, पाहिल्या असतील, अनुभवल्या सुद्धा असतील. पण शेतीमध्ये फक्त 10 रुपयावरून 1 कोटी रुपये कमवले. त्याची कथा मी तुम्हाला सांगतोय. ही 10 रुपयाच्या भारतातल्या पहिल्या स्टार्टअपची कहाणी आहे. आवर्जून आणि शेवटपर्यंत पहा. अशासाठी याच्यातलं काय घ्यायचं ते शेतकऱ्यांनी ठरवावं. 10 रुपयात काय येतं? 10 रुपयात चहा पण येत नाही म्हणतात. पण या 10 रुपयानं शेतीच्या मृदगंधाचा सुगंध अनेक शेतकऱ्यांच्या ओसरीपर्यंत समृद्धीकडे नेला. मी आहे इंदापूर तालुक्यातल्या लासुर्णे गावात. लासुर्णे गावातल्या याच शेतातून याची बीजं रोवली गेली आणि ती या परिसरातल्या 100 शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचली. नेमकं काय होतं तर ही फुलं जी आहेत प्रत्येकाच्या घरात दररोज जातात फक्त 10 रुपयात. पण किती? हजारो लोकांच्या घरात. मग हे हजारो लोकांचं जाळं कसं उभा केलं? लासुर्ण्यातल्या तुकाराम मानकरांनी. हा शेतीतला तुकाराम आहे की जो इतर शेतकऱ्यांना त्याच्या शेतीतला अध्यात्म सांगतोय. माझ्यावर तुकाराम मानकर आहेत. तुकारामजी नमस्कार सर. नमस्कार. युवक आहेत आणि युवकाकडे एक ऊर्जा असते. तुकारामजी, नेमकं हे कसं शोधलं? 10 रुपयात काय होत नाही तर तुम्हाला 10 रुपयात एवढं चांगलं कसं दिसलं? नमस्कार, मी तुकाराम मानकर. आम्ही गेली 3 वर्ष झालं स्वामी समर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी या नावाने एक एफ-पी-ओ रजिस्टर केलेले आहे. जे फार्मर प्रोड्युसर कंपनी जी शेतकऱ्यांना घेऊन आम्ही काम करतोय. ह्याच्यामध्ये आम्ही एक संकल्पना चालू केली अशी की शहरामधल्या लोकांना फुलांची जी अवेलेबिलिटी आहे ती सहसा मिळत नाही आणि प्रॉपर त्याची जी काही क्वालिटी आहे ती मिळत नाहीये. म्हणून आम्ही एक 3 वर्षापूर्वी एक संकल्पना चालू केली. 10 रुपयामध्ये आम्ही घरपोच फुलं देतोय. जे फुलं 15-20 असतात एका पॅकेटमध्ये. त्याच्यामध्ये 5 ते 6 प्रकारची फुलं येतात. त्याच्यामध्ये इव्हन शेवंती, झेंडू, गुलाब, ॲस्टर, बिजली सीझन वाईज आम्ही फुलं देतो. आता श्रावण चालू आहे. रेग्युलर आम्ही बेलपात्र देतो. तर हे काम करत असताना की एक शहरामधलं एक पोटेन्शियल ओळखलं की बाबा आपण कुठल्या पद्धतीमध्ये काम करता येईल. आज शहरामधल्या लोकांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूप पॉझिटिव्ह आहे आणि ह्याचाच आम्ही आधार घेऊन आम्ही बारामतीपासून सुरुवात केली. आज गेले आम्ही 8 ते 9 शहरांमध्ये ही सेवा चालू आहे. जवळपास आमच्याकडे आता 1000 सदस्य आहेत. आम्ही कस्टमर कधीच आमच्या ग्राहकांना म्हणत नाही. ते आमचे एक सदस्य आहेत. ते एक आमचा शेतकऱ्यांचा एक भाग आहेत आणि त्यानुसार आम्ही आता सध्या काम करतोय. थोडी कन्सेप्ट फक्त समजून सांगतो. प्रत्येकाच्या घरात देवपूजा करण्यासाठी दररोज फुलं लागतात. ती फुलं लोकांना घरपोच कशी होतील हा एक भाग. ती फुलं 10 रुपयातच कशी मिळतील हा दुसरा भाग. आणि ती फुलं शेतकऱ्याच्या शेतातून थेट देवपूजेच्या त्या देव्हाऱ्यापर्यंत कशी पोहोचतील अशा स्वरूपाचं हे स्टार्टअप आहे. आणि या स्टार्टअपची सुरुवात कशी झाली नेमकं ते सांगा. असंच एक गेली 3 वर्ष झालं देवपूजा करत असताना, देवपूजा करण्याची आवड आहे. देवपूजा करत असताना एक संकल्पना लक्षात आली, की अरे आपण जर शहरांमध्ये जर आपण घरपोच फुलं दिली तर काय वाटेल? कसा रिस्पॉन्स मिळेल? मग आम्ही बारामतीमधून एक सर्व्हे केला. सर्व्हे केल्यानंतर आमची सुरुवात फक्त 5 लोकांपासून झाली होती. आज आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि महत्त्वाचं म्हणजे फुलं वाहणं हे फक्त महत्त्वाचं नाहीये, तर त्या फुलांचं पावित्र्य काय आहे? हे खूप महत्त्वाचं आहे. मग आम्ही प्रत्येक सदस्याला हेच सांगत असतो, की मार्केटला देखील तुम्हाला फुलं मिळतील, पण त्याचं पावित्र्य मिळणार नाही. ते पवित्र तुम्ही कसं करता? खूप आज आमच्याकडे ज्या काही महिला आहेत, की पॅकिंग करायला असो किंवा फुल हार्वेस्टिंग करायला असो, मासिक पाळीमध्ये महिलांकडून फुलं तोडले जात नाही अथवा पॅकिंग केलं जात नाही. इव्हन ह्याच्या पलीकडे सांगतो, जर एखाद्या महिलेने नॉनव्हेज खाल्लं असेल, तरी त्यांना पॅकिंग करायला परमिशन नाहीये. एवढ्यापर्यंत आम्ही त्याचं पावित्र्य जपतो आणि ते मार्केटमध्ये मिळत नाहीये. त्याच्यामुळं आमच्याकडे जास्त प्रतिसाद येतोय लोकांचा, की आम्हाला तुमच्या शेतकरी ग्रुपकडूनच फुलं हवी आहेत किंवा अशा मला पद्धतीने. आहे ना, मला याच्यामध्ये इंटरेस्ट असा आहे, की ह्याची सुरुवात कशी झाली
आणि सुरुवातीला तुम्ही कसं झगडला? खूप म्हणजे सुरुवात अशी झाली 3 वर्षापूर्वी आपण सुरुवात काम केलं तुम्हाला बारामतीत. क्षेत्र किती? मला पाऊण एकर क्षेत्र आहे फक्त. बरं. पाऊण एकरामधूनच मी सुरुवात केलेली आहे. हां, कसं हं. सुचलं ते? ही देवपूजा करत असतानाच एक संकल्पना आली, की याला आपण जर स्वतः शेती डेव्हलप केली, पाऊण एकरामध्ये आपण 10-10, 5-5 गुंठ्याचे प्लॉट केले आणि स्वतः पिकवलं आणि स्वतः डायरेक्ट विकलं, तर आपल्याला 100% बेनिफिट मिळू शकतो. म्हणून सुरुवातीला 5-5 गुंठ्याचे प्लॉट केले आपण. त्याच्यामधून हार्वेस्टिंग करून डायरेक्ट पॅकिंग करायचो. आपल्या घरीच पॅक हाऊस बनवले आपण. बरं. तिथून डायरेक्ट आपण आता सुरुवात बारामतीपासून केली. मग आज आपले एवढे बारामतीत किती लोक तुम्हाला? आता 400 लोक आहेत आपले बारामतीमध्ये. बारामती. हो, त्यांना बारामतीमध्ये. घरपोच हो, घरपोच सुविधा आहे. त्याच्या आमच्या व्यतिरिक्त कुठे कुठे पोच करता? आता आपली बारामती आहे, फलटण आहे, सातारा आहे, भिगवण आहे, इंदापूर आहे, अकलूज आहे, पुण्यामध्ये वडगाव बुद्रुक आहे. अशा ठिकाणी आता कसं पोच होतं यांना? हे आता आहे ना, हे डिलिव्हरी ज्या गाड्या आहेत, डिलिव्हरीची पार्सलच्या गाड्या आहेत, त्याच्यामधून एक केलं जातं आणि एसटी पार्सल एक केलं जातं. ह्या 2 गोष्टींमधून केलं जातं. किती वाजता तुमची तोडायला सुरुवात होते? कसं पॅकिंग होतं? कधी ती फुलं तिथं पोच होतात? ती लोकांपर्यंत किती वाजता पोहोचतात? सपोज आता उद्या वाटप आहे, तर आपण काय करतो, आज संध्याकाळी फुलं हार्वेस्ट केली जातात, संध्याकाळी पूर्णपणे पॅकिंग केलं जातं आणि उद्या सकाळी डिलिव्हर केलं जातं. उद्याची फुलं डायरेक्ट दुपारपर्यंत डिलिव्हर होतात सगळे. ती परवाची ते आणि कसे होतात? एसटी पार्सलने. कसं? सपोज इथून पॅकिंग केलं तर आपण डायरेक्ट एसटीला पाठवतो इथून. एसटी मधून डायरेक्ट ज्या लोकेशनला आपल्याला आता साताऱ्याला पाठवायचे, तर आसू मधून डायरेक्ट सातारा गाडी आहे. तिथून आपण डायरेक्ट साताराला पाठवून देतो. तिथला जो कर्मचारी आहे आमचा वितरण करणारा, तो त्या टायमिंगला तिथे येऊन तो फुलं कलेक्ट करतो. फुलं कलेक्ट केल्यानंतर मग प्रत्येक सोसायटीच्या खाली आम्ही स्वामी समर्थ एफपीओचे बॉक्स लावलेले आहेत. त्या बॉक्समध्ये पॅकेट टाकलं जातं. प्रत्येक सोसायटीमध्ये त्या पद्धतीमध्ये वाटप झाले, की आमचा एक ग्रुप आहे त्या त्या लोकेशनचा. त्या लोकेशनच्या ग्रुपला मेसेज पडतो. WhatsApp ग्रुपला. व्हॉट्सअप ग्रुपला, की आपल्या परिसरात पॅकेट वाटप झाले आहे, सोसायटी खालून घेऊन जाणे. हा मेसेज पडला की प्रत्येक सदस्य आमचा खाली येतो आणि पॅकेट कलेक्ट करतो. ह्याच्यामध्ये काय राहतं, की प्रायव्हसी राहते, डिस्टर्ब होत नाही. रेग्युलर आमच्या पण माणसाचा वेळ वाचतो. ह्या सगळ्या संकल्पना आम्ही त्या माध्यमातून करतोय. फक्त ₹10 फुलं देताय. हं. तसे ₹10 फुलं इतर ठिकाणी पण दिली जातात. पण ते पोच करणं हं. म्हणजे समजा 100-150 किलोमीटरचा प्रवास आहे तो. हं. तिथपर्यंत पोच करूनही ₹10 देणं सगळं परवडतं. सध्या कसं आहे, परवडत असं नाही म्हणता येणार 100%. पण ह्याच्यामध्ये एकच आहे, की एक जो म्हणतो ना आपण शेतकऱ्यांना एक हमी भाव पाहिजे, की बाजारपेठ पण fix मिळाली. बाजारपेठ. हक्काची बाजारपेठ. हक्कात एक फिक्स हमी भाव आपण ह्या माध्यमातून आपल्याला परवडेबल आहे आणि जो आमचा ग्राहक आहे, सदस्य आहे, त्याला पण घ्यायला रेग्युलरली परवडलं पाहिजे म्हणून आम्ही हा ₹10 रेट ठेवलाय रेग्युलरली. आता किती ग्राहक आहेत तुमच्याकडे? आता आमच्याकडे 1050 ग्राहक आहेत जे रेग्युलर आमची फुलं घेतात. रेग्युलरली 1050 माणसं आमची फुलं घेतात रेग्युलर एवढ्या 6-7 शहरामध्ये. या माध्यमातनं किती दररोजचा बिझनेस होतो आणि साधारणपणे आतापर्यंत हा बिझनेस किती रुपये झाला? साधारणतः डेली साधारण 10,000चा टर्नओव्हर चालू आहे आता सध्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 12-13 वर्कर लोक काम करतोय आम्ही. जे काय आमचे कर्मचारी असतील किंवा जे आमचे पॅकिंगच्या महिला असतील आणि डेली एक ₹10,000 पर्यंत टर्नओव्हर गेलेला आहे ह्याचा. आतापर्यंत 1 कोटी झाला. हां, 1 कोटीपर्यंत जवळपास 3 वर्षामध्ये 1 कोटीचा टर्नओव्हर आपण गाठलेला आहे. थोडक्यात शेतीतलं छोटंसं Amazon स्टार्टअप हो. अशा स्वरूपाचं तुम्ही स्टार्टअप. येस, येस. सोमार्ट नावाने आपण एक बाकीचा काही गोष्टी आहेत आपल्याकडे, जे काही आता ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट अंतर्गत ज्या सुनंदाताई पवार आहेत, त्याच्या अंतर्गत ज्या काही महिला छोट्या स्मॉल स्केलमध्ये हे करतात आहे, तर ते पण आपण प्रोडक्ट आपल्याकडे घेऊन आपण आपल्या ग्राहकांना प्रोव्हाईड करण्याचा प्रयत्न करणार आहे. ते पण आपण स्टार्टअप चालू करतोय आता शारदा सोमार्ट महिला नावाने. संघाला देखील तुम्ही बाजारपेठ उघडली. हो, नक्कीच, नक्कीच. त्या सुनंदाताई पवार पण आमच्या मार्गदर्शिका राहिलेल्या आहेत पहिल्यापासून. त्यामुळे आम्हाला पण त्यांच्याबरोबर काम करण्याचा इंटरेस्ट आहे. मला एक सांगा, आता किती शेतकरी जोडलेले आहेत आणि भविष्यात किती शेतकरी जोडायचं तुमचं आहे? साधारणतः 95-100 म्हणजे शेतकरी आहेत आता आपल्याकडे. त्यातले किती जण रेग्युलरमध्ये 30-35 लोक आपल्याला प्रोव्हाईड करतात. कारण कसं आहे प्रत्येकाचे प्लॉट सिच्युएशन वेगळी राहते. त्याच्यामुळं पण कमी पडू नयेत म्हणून येस, तुम्ही- येस. हो, हो, हो. अ, एक सगळ्यात महत्वाचं की या शेतीने तुम्हाला काय दिलं अशा स्वरूपाची वेगळी शेती करून? 100% असं म्हणूच शकत नाही, की शेतीमधून काय मिळत नाही. अजून येणारा काळ जो आहे तो सुवर्ण काळ असेल शेतीसाठी आणि खरं सांगतो, की उत्पादित व्हा आणि मार्केटिंग करा. 100% फायदा मिळाल्याशिवाय राहत नाही. आमची सुद्धा चेष्टा झाली होती सुरुवातीच्या तेच मला काळामध्ये. विचारायचं तुम्हाला ₹10 तुमची चेष्टा झाली असेल ना? खूप चेष्टा झाली होती, की लोकांचा समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन खूप निगेटिव्ह आहे. ₹10 मध्ये होणार काय आणि ह्याची प्रगती काय होणार? पण ज्यावेळेस थोडंसं वेळ गेला आणि एक काउंट वाढला आपला, त्याच्यामधून लोकांना दिसायला लागले, की अरे ह्या ₹10 मध्ये सगळ्यात मोठी ताकद आहे आणि आज ही रोज डेली टर्नओव्हर 10,000 म्हणजे मंथली टर्नओव्हर ₹3,00,000 झाला आणि आपण काय एवढ्यावर थांबणार नाही. जास्तीत जास्त रोजचे ₹1,00,000 कसे मिळतील हे आपलं टार्गेट आहे आणि हे आपण करून दाखवणार आहे. एवढ्या छोट्या शेतीमधून. खरं तर त्यासाठी शुभेच्छा. पण ह्या शेतीवरती तुम्हाला पुरणार नाही. मग तुम्ही काय प्रयोग केला?
आपण एक लीजवर प्लॉट पण घेतोय बरं. आणि जेवढं शेतकऱ्यांना आता आमच्या भागामध्ये जे काय लीजवर घेताय म्हणजे काय? भाडे करारावर शेती घेतोय आपण. बरं. हो, आता 3-4 एकर क्षेत्र पण आपण भाडे करारावरती घेतलेलं आहे. काय केलं जातं? त्याच्यामध्ये फुलशेती, पूर्ण सगळी फुलशेतीच करतोय. टप्प्याटप्प्याने लागवडी राहतात 10-10 गुंठ्यामध्ये. पूर्ण लागवडी करून आपण ते प्लॅनिंग करतोय. आणि आमच्या भागामध्ये काही शेतकरी फुलशेतीकडे डायव्हर्ट नव्हते. त्यांना पण आपण डायव्हर्ट केलेलं आहे. फुलवेला करा, आम्ही तुमचे हमीभावामध्ये घेऊ आणि ते पण इंटरेस्ट झाले. त्यांना पण आम्ही फिक्स रेट देतो फुलांचा. मार्केट जरी ₹10 असेल, तरी आम्ही त्यांना बांधील जो काही आमचा रेट ठरलेला असतो, त्याप्रमाणे आम्ही त्यांना पेमेंट देत असतोय. तुम्ही जसं चेष्टा म्हणताय तसं घरातनं पण सांगितलं ना काय ₹10 हो, डेफिनेटली घरच्यांचा सुद्धा आमच्यावर विश्वास नव्हता. 1 वर्ष आमच्या घरच्यांनी पण माझ्यावर विश्वास ठेवला नाही. पण ज्यावेळेस खरंच ह्याच्यातून आउटपुट दिसायला लागलं, ह्याच्यातलं पोटेन्शियल लक्षात यायला लागलं लोकांच्या, घरच्यांच्या. महत्वाचं म्हणजे लोकांचं सोडा, घरच्यांचं. त्यावेळेस घरच्यांचा सुद्धा चांगला प्रतिसाद आहे आता आणि ते पण मला म्हणजे खांद्याला खांदा लावून काम करतात माझ्याबरोबर. आणि जे चेष्टा करत होते ते ते आता समोर यायला तयार नाहीयेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, की आता हे सगळं ज्यावेळेस तुम्ही करता आहात त्यावेळी तुम्हाला ज्या शेतकऱ्यांना जोडायचंय, हं. त्या शेतकऱ्यांना ह्या क्षेत्रात यायचं. कारण कसं झालंय, की एवढी मोठी फुलं नाशवंत आहेत. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी फुलं हे होतात. मग तुमच्यासारखं असं ते ₹10,000 प्रत्येक ठिकाणी पोहोचवायचं ह्यासाठी शेतकरी तयार होणार नाहीत असं वाटतं. त्यांना काय आव्हान करणार? त्यांना एकच आव्हान करू शकतो, की आपण एक पोर्टल तयार केलंय स्वामी समर्थ एफ-पी-ओचं आणि तुम्ही फक्त प्रोव्हाईड केलं पाहिजे आणि आम्ही तुम्हाला घेण्याची सगळी जबाबदारी घेऊ. काही हरकत नाही. तुम्ही फक्त माल तयार करा. पूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ, की तुम्ही आम्हाला सप्लाय करा. तुम्हाला तुमच्याकडून आम्ही त्या पद्धतीमध्ये हे करत राहू. मला आणखी एक विचारायचं आहे, की बचत गटाच्या महिलांना पण याच्यामध्ये काय प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊ शकतो? 100% होऊ शकतो. आज आमच्याकडे 1000 सदस्यांचा अकाउंट आहे आणि ह्या अकाउंटमधून जे आज प्रत्येक कुटुंबाशी एक संबंध क्रिएट केलेले आहेत. एक रिलेशन तयार केलेलं आहे. आज कुठल्या गोष्टी लागत नाहीत. अत्यावश्यकमध्ये भरपूर काही गोष्टी आहेत आणि आम्ही सगळ्या गोष्टी मॅन्युफॅक्चरिंग करू शकत नाही. आज मग महिलांचं काम आहे. महिलांना बरोबर घेऊन आम्ही त्यांच्याकडून जे काही त्यांचे प्रॉडक्ट आहेत, उन्हाळी काम असेल किंवा बाकीचे काही प्रॉडक्ट असतील, ते पण आम्ही पुढं प्रोव्हाईड करण्याचं काम करणार आहे. याच व्यवसायाशी जोडला जातोय तो बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचा शारदा महिला संघ. 50,000 महिला ज्या संघाशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्याचे विभाग प्रमुख बाळासाहेब नगरे आपल्याबरोबर आहेत. ही कन्सेप्ट कशी वाटते? खूप छान आहे. अतिशय म्हणजे जे महिला बचत गटांनी आता तयार केलेली जी उत्पादन आहेत, ते महिला खूप चांगल्या पद्धतीनं क्वालिटी देतात आहे. उत्पादन चांगल्या पद्धतीने बनवतात, दर्जेदार बनवतात आणि पण पुढं मार्केटिंगची जी अडचण असते, ती अडचण खूप मोठी निर्माण होत असते. कारण माल तयार होतोय, पण विकायचा कुठं? कारण विक्री व्यवस्था पण अजून तेवढं पाहिजे तसं प्रभावी दिसत नाही. पण आज जे तुकाराम मानकर यांनी जे फुलं घरोघरी जे पोहोच करण्याची व्यवस्था, नियोजन केलेलं आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं. त्या फुलाबरोबरच आमच्या बचत गटातील महिलांनी जी बनवलेली प्रॉडक्ट आहेत, ते प्रत्येक उत्पादन आज घरोघरी जाईल आणि ह्यांचा जो आता वहिनीसाहेबांचा जो कन्सेप्ट आहे, की महिलांनी तयार केलेली उत्पादने याला सर्वात मोठी बाजारपेठ शहरामध्ये सुद्धा मिळण्याची जी संधी आहे, ती आज तुकारामच्या माध्यमातून दिसत आहे. कारण आता स्वराज गुळपट्टीच्या माध्यमातून प्रशांत निंबाळकर आज पुण्यामध्ये, सातारमध्ये हे सगळे बचत गटाचे प्रॉडक्ट घेऊन जात आहेत. त्याच्याच जोडीला आज तुकाराम मानकर आपल्याला सहकार्य करतात आहे. त्यामुळं बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, कर्जत, जामखेड जे 6 तालुक्यात शारदा महिला संघाचं काम चालू आहे वहिनींच्या माध्यमातून. त्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला आम्हाला खूप मोठं सहकार्य ह्या बाजारपेठेसाठी मानकर करतील आणि करणारच आहेत. खरं तर तुकाराम मानकर IT इंजिनियर नाहीत. कुठल्याही प्रकारचं सॉफ्टवेअर नाही. या पठ्ठ्यानं गावच्या शेतीतनंच हा एक वेगळा एक मार्ग चोखाळला, की अशा स्वरूपाचं लोक जोडत गेलो, तर एक बिझनेसचं मॉडेल तयार होऊ शकतं. सहज सुचलेल्या संकल्पनेतून, देव्हाऱ्यातून सुचलेली संकल्पना शेकडो लोकांच्या नाही, हजारो लोकांच्या देव्हाऱ्यापर्यंत पोहोचली. फुलाचं दुसऱ्या दिवशी निर्माल्य होतं. फुलं कोमेजतात, पण कोमेजलेली फुलं निर्माल्य असतात. याच्या WhatsApp ग्रुपमधून सुद्धा ती लोकं पुन्हा यांना फीडबॅक देतात, की ती फुलं अजूनही नीटनेटकी आहेत. ₹10 फुलं शेतकऱ्याला कोट्याधीश करू शकतात आणि ती अगदी सहजपणे, संथ गतीनं, पण न संपणारी प्रक्रिया समजून. गावाकडचं शेतीतलं हे स्टार्टअप समजून घ्यायचं असेल, तर लासोरण्याच्या तुकाराम मानकरांना नक्की भेटा.